विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा 14 लेसन 14वा धडा एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स म्हणजेच मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे हा पार्ट 1 पाहणार आहोत. तर सुरुवातीला बघा, वी नो आपल्याला माहिती आहे देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या, मॅटर म्हणजे द्रव्य, द्रव्याच्या 3 अवस्था आहेत. पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता सॉलिडची काही उदाहरणं सांगायची म्हणली तर बुक, पेन, चॉक अशी उदाहरणं सांगता येतील. लिक्विडची उदाहरणं सांगायची म्हटलं तर वॉटर, ऑइल, टी या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील. गॅसेसची एक्झाम्पल सांगायची म्हटलं तर एअर, वॉटर व्हेपर, स्मोक या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील. तर या मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता मॅटर म्हणजे नेमकं काय, द्रव्य म्हणजे नेमकं काय, तर दॅट विच ॲन ऑब्जेक्ट इज मेड ऑफ इज कॉल्ड मॅटर. दॅट म्हणजे अशी गोष्ट, विच ॲन ऑब्जेक्ट इज मेड ऑफ ज्यापासून ऑब्जेक्ट वस्तू बनलेली असते, वस्तू ज्यापासून बनलेली असते इज कॉल्ड मॅटर, त्याला आपण काय म्हणतो, मॅटर. ठीक आहे. द्रव्य, मॅटर अँड सबस्टन्स आर सायनॉन्स. मॅटर आणि सबस्टन्स हे 2 शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरलेले आहेत. दॅट इज मॅटर बरोबर सबस्टन्स आणि त्याच पद्धतीनं ऑब्जेक्ट बरोबर आर्टिकल्स. ऑब्जेक्ट आणि आर्टिकल्स हेही 2 समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरचे गुणधर्म. 3 गुणधर्म आहेत पहा. इथं पहिला आहे मॅटर इज ऑफ पार्टिक्युलेट नेचर. हे जे मॅटर किंवा द्रव्य असतं ते पार्टिक्युलेट म्हणजे कण स्वरूप. पार्टिकल्स म्हणजे कण, छोटे छोटे कण, टायनी पार्टिकल्स आपण ऐकलाय शब्द. तर पार्टिकल्स नेचर, पार्टिक्युलेट नेचर. द्रव्य हे काय असतं, कण स्वरूप असतं किंवा त्याची रचना काय असते, कण स्वरूप असते. दॅट इज मेड ऑफ पार्टिकल्स. कलर प्रॉपर्टी ऑफ चॉक. चॉकमध्ये, खडूमध्ये असणारी रंग, पांढरा रंग असेल किंवा इतर कोणताही रंग असेल तर खडूमध्ये असणारा जो रंगाचा गुणधर्म आहे इज ॲक्च्युली प्रॉपर्टी ऑफ मॅटर पार्टिकल्स इन इट. ही काय असते, त्या चॉकमधल्या त्या पार्टिकलचीच ती प्रॉपर्टी असते, पार्टिकलचाच तो गुणधर्म असतो रंगाचा. ठीक आहे. तर या पद्धतीने झाला पहिला, मॅटर इज ऑफ पार्टिक्युलेट नेचर. दुसरी प्रॉपर्टी आहे मॅटरची, मॅटर हॅव मास. या मॅटरला काय असतं, मास. मास म्हणजे वस्तुमान, द्रव्याला वस्तुमान असतं. तिसरा गुणधर्म आहे मॅटर ऑक्युपाय स्पेस. मॅटर ऑक्युपाय स्पेस म्हणजेच हे द्रव्य आहे ते जागा व्यापतं, द्रव्य जागा व्यापते. दॅट इज मॅटर हॅज व्हॉल्यूम म्हणजेच मॅटरला व्हॉल्यूम, आकारमान असते. या पद्धतीनं 3 प्रॉपर्टीज आहेत मॅटरच्या. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा. ठीक आहे. मॅटर हॅव मेनली 2 ग्रुप्स. या मॅटरचे 2 गट पाडलेले आहेत. मॅटरचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला गट आहे सबस्टन्सेस, दुसरा गट आहे मिक्सचर्स. पहिला सबस्टन्सेस बघा, विच कंटेन ओनली 1 कॉन्स्टिट्युएंट दॅट इज इन प्युअर फॉर्म. मॅटरचा जो गट ज्यामध्ये काय असतं, विच कंटेन ओनली 1 कॉन्स्टिट्युएंट, ज्याच्यामध्ये एकच घटक असतो, एकाच घटकापासून तयार झालेले जे मॅटर असतं, जे द्रव्य असतं त्याला आपण काय म्हणतो, सबस्टन्स म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे गोल्ड, सिल्वर, वॉटर ॲटसेट्रा. गोल्ड हे सगळे कण गोल्डच असतात, त्याच्यामध्ये इतर काही मिक्स नसतं, प्युअर फॉर्ममध्ये असतं. तसंच सिल्वर, तसंच वॉटर. दुसरा मॅटरचा गट आहे मिक्सचर्स, मिश्रणे. विच कंटेन 2 or more कॉन्स्टिट्युएंट्स, ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त घटक असतात, जास्त सबस्टन्सेसपासून तयार झालेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, मिक्सचर्स. ज्याचे 2-3 घटक असतात किंवा जास्त. एक्झाम्पल आहे मिल्क, करी, भेल ॲटसेट्रा.
आता मिल्कमध्ये बघा, मिल्कमध्ये वॉटर असतं, त्याचबरोबर इतर पण बरेच घटक असतात. त्यामुळे मिल्कला आपण काय म्हटलेलं आहे, मिक्सचर म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा घटक आहे इलिमेंट्स. आता मॅटरचा जो हे 2 गट पाडले, त्यातला सबस्टन्स जो गट आहे त्याचे पण पुन्हा 2 गट पाडलेले आहेत. सबस्टन्सचे पण 2 गट पडले. त्याचा पहिला गट आहे इलिमेंट्स. इलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्ये. मूलद्रव्ये बघा, अ सबस्टन्स असा पदार्थ, सबस्टन्सचा गट आहे हा. अ सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड ऑफ 1 or more atoms which are exactly alike. असा सबस्टन्स ज्याचे मॉलिक्युल्स, ज्याचे रेणू आर मेड ऑफ 1 or more atoms, ज्याचे रेणू एका किंवा अनेक ॲटम्स, अनेक रेणूपासून, ज्याचे रेणू अनेक अणूपासून बनलेले असतात. विच आर एक्झॅक्टली अलाइक, जे अणू काय असतात, अतिशय एकसारखे किंवा अगदी एकाच प्रकारचे असतात. एकाच प्रकारच्या अणूपासून बनलेले जे रेणू असतात आणि असे जे पदार्थ असतात त्यांना म्हणायचं इलिमेंट्स. म्हणजे इलिमेंट्समध्ये सगळे अणू एकसारखे असतात. ऑल ॲटम्स आर एक्झॅक्टली अलाइक. एक्झाम्पल आहे याचं हायड्रोजन, ऑक्सिजन, गोल्ड, सिल्वर, कॉपर ॲटसेट्रा. तर हायड्रोजनचा रेणू हायड्रोजनच्याच अणूपासून बनले असून सगळे हायड्रोजनचे अणू एकसारखे असतात. ऑक्सिजनचंही तसंच असतं, गोल्ड, सिल्वर यामध्येही तसंच असतं. टू डेट आजपर्यंत 118 एलिमेंट्स डिस्कवर्ड. 118 एलिमेंट्स आत्तापर्यंत शोधून काढलेले आहेत. 118 मूलद्रव्ये शोधली गेलेली आहेत. त्यापैकी 92 नॅचरल आहेत आणि 26 मॅनमेड आहेत. ठीक आहे. पुढं डेमोक्रिटस शास्त्रज्ञाचं नाव आहे. डेमोक्रिटस नेम्ड स्मॉल पार्टिकल्स ऑफ एलिमेंट्स ॲटम. हे जे एलिमेंट आहे त्याचा जो सगळ्यात लहान घटक आहे, सगळ्यात लहान कण आहे, त्यांना ॲटम हे नाव देण्याचं काम कोणी केलं, तर डेमोक्रिटसनं केलं. पुढं जॉन डाल्टन. जॉन डाल्टन यूज्ड सर्टन सिम्बॉल्स टू रिप्रेझेंट एलिमेंट्स. हे एलिमेंट दाखवण्यासाठी जॉन डाल्टन नावाच्या शास्त्रज्ञानं काही सिम्बॉल, जसं की बघा, हायड्रोजनसाठी गोलामध्ये टिंब, कॉपरसाठी गोलामध्ये सी, सल्फरसाठी गोलामध्ये अधिक चिन्ह, या पद्धतीचे सिम्बॉल लिहायला सुरुवात जॉन डाल्टननं केलेली आहे. पुढं यानंतर बघा सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट. या एलिमेंट्सचे म्हणजेच मूलद्रव्यांचे सिम्बॉल्स. सिम्बॉल्स म्हणजे छोटं रूप ज्यामधून ते प्रेझेंट केले जातात. बघा, सायंटिस्ट बर्झेलियस नावाचा शास्त्रज्ञ आहे. फर्स्टली यूज प्रेझेंट मेथड ऑफ युजिंग सिम्बॉल्स. आज जे आपण या चार्टमध्ये जे सिम्बॉल बघतोय, जसं हायड्रोजनसाठी एच आहे, हेलियमसाठी HE आहे, हे जे सिम्बॉल्स आहेत ते सुरुवातीला वापरायला सुरुवात कोणी केली, बर्झेलियसने हे सिम्बॉल सुरुवातीला वापरले. सिम्बॉल इज फर्स्ट लेटर ऑफ पेअर ऑफ लेटर्स इन इंग्लिश. सिम्बॉल म्हणजे काय असतं, तर त्या मूलद्रव्याचं पहिलं अक्षर, इंग्रजीतलं पहिलं अक्षर, जसं की हायड्रोजनसाठी H असतं, किंवा पेअर ऑफ लेटर्स, किंवा एकसारखं अक्षर आलं तर 2 अक्षर घेतले जातात. आता हायड्रोजनचं H आहे, हेलियमचं पण H येते, म्हणून इथं हेलियमचं HE घेतलं आहे. HE ही पेअर, ही जोडी घेतलेली आहे. तर 1 लेटर किंवा 2 लेटर या पद्धतीने पेअर घेऊन हे काय केलं जातं, सिम्बॉल प्रेझेंट केला जातो. यानंतर इथं तुम्हाला सगळ्या याचे सिम्बॉल्स दिलेले आहेत, ते बघायचे आहेत तुम्ही. पुढचा मुद्दा आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या एलिमेंट्सचं वर्गीकरण. ह्या एलिमेंट्सचे पण पुन्हा 3 गट पाडलेले आहेत बघा. कुठले कुठले आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. आता पहिला गट आहे एलिमेंटचा मेटल्स विच शोज प्रॉपर्टीज मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी, लस्चर ॲटसेट्रा कॉल्ड मेटल्स. असे पदार्थ ज्यांच्यामध्ये कोणते गुणधर्म असतात, मेलेबिलिटी म्हणजे काय करणे, तर तार तयार करता येणे. डक्टिलिटी म्हणजे त्याचा पत्रा तयार करता येणे. कंडक्टिव्हिटी ऑफ हीट म्हणजे उष्णतेचं वहन होतं त्यातून. इलेक्ट्रिसिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज वाहते किंवा विजेचं वहन होतं. लस्चर, चकाकी ॲटसेट्रा असे जे गुणधर्म दाखवतात
त्या पदार्थांना किंवा त्या घटकांना काय म्हणलं तर मेटल्स म्हणलं जातं. म्हणजे मेटल्समध्ये हे गुणधर्म असतात: मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट, कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, लस्चर. ठीक आहे. उदाहरणं आहेत गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम ॲटसेट्रा. ही मेटल्सची उदाहरणं आहेत. यानंतर पुढचा घटक आहे नॉन मेटल्स. मेटल्स म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू. विच डू नॉट शोज अबोव प्रॉपर्टीज. हे वरचे जे प्रॉपर्टी आहेत, वरचे गुणधर्म आहेत कुठले? मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट, कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, लस्चर. हे गुणधर्म जे दाखवत नाहीत, डू नॉट शोज अबोव प्रॉपर्टी, आर नॉन मेटल्स. त्यांना नॉन मेटल्स, अधातू म्हटलं जातं. जसं की ह्याचं महत्त्वाचं उदाहरण आहे कार्बन, सल्फर, फॉस्फरस ॲटसेट्रा. आणि एलिमेंट्सचा शेवटचा गट आहे मेटलॉइड्स, धातू सदृश. काय? धातू सदृश. एलिमेंट्स दॅट शोज सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. असे एलिमेंट्स किंवा अशी मूलद्रव्ये ज्यांच्यामध्ये काही या मेटलचे गुणधर्म असतात आणि काही नॉन मेटलचे गुणधर्म असतात, आर मेटलॉइड्स. त्यांना आपण काय म्हणतो? मेटलॉइड्स असं म्हणतो. जसं की आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम ॲटसेट्रा. ही उदाहरणं तुम्हाला पाठच करावी लागतील. ठीक आहे. या पद्धतीनं आपण या पार्ट फर्स्ट 14व्या धड्याचा पार्ट फर्स्ट संपवलेला आहे. ह्या नोट्स तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचं वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा फी गुगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.